त्याच्यानंतरही आरक्षणाची संख्या जास्त वाढू कशी शकते, टक्केवारी वाढू कशी शकते, या संदर्भात जो अधिकारी आरक्षण टाकायला बसला होता, म्हणजे आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करायला बसले होते, त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई केलीत का? कारण त्या चुकीमुळे आज हा एवढा सगळा निवडणूक आयोगाचा खर्च वाढलेला आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी ज्या वेळेला आरक्षण पडले त्यावेळेला काय झोपले होते का? त्यांनी यात का नाही इंटरफेरन्स केलं की बाबा आरक्षणाचा टक्का वाढतोय म्हणून? सो या सगळ्याला दोषी जर कोण असेल तर निवडणूक आयोग आणि प्रशासन आहे. सो जर कोर्टाने अशा प्रकारचे आदेश दिलेले असतील तर कोर्टाने हेही आदेश करणं गरजेचं आहे की जे जे दोषी सगळ्यात आहेत, ज्यांनी त्यांचे काम चुकारपणा केलेला आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, त्यांना देखील तात्काळ सस्पेंड झालं पाहिजे. कारण शेवटी जसजशा या पहिली निवडणूक पुढे गेली, म्हणजे निवडणूक एक दिवसावर असताना तारीख 20 करण्यात आली. आत्ता कोर्टाने ऑर्डर दिली की सगळ्याच मतमोजण्या या निकाल पुढे गेल्यात. सो हे सगळं पाहता मला असं वाटतं भारतीय निवडणूक आयोगाकडे प्रचंड त्याला आपण म्हणू शकतो की प्रचंड अंधाधुंद कारभार आहे. कोणाचा ताळमेळ नाही आहे. जे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, राहुल गांधी जे बोलतात ते योग्य आहे, कारण निवडणूक आयोगाने या देशाच्या निवडणूक या विषयाचा मजाक केला. निवडणूक आयोग चुकीचं वागतंय. आम्ही हेच म्हणतोय की निवडणूक आयोग चुकीचंच करतोय. निवडणुका बॅलेटवर झाल्या पाहिजेत. निवडणूक आयोग मनमाजी कारभार करतोय. आज पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्यावर एवढे बोंबाबोंब करतात. आमच्या तर विरोधात निवडणूक आयोग अनेक वर्ष रिझल्ट बनवते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात म्हणजे कारण नाही, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात म्हणजे आता त्यांना ही निवडणूक जी झाली ती सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी झाली. कारण मनसेत त्याचा सहभाग नव्हता, इतर पक्षांनी देखील एवढं काही महत्त्व त्याला दिलं नव्हतं. आताची निवडणूक जी झाली ती सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी झाली. सो या लोकांना आता तेच कळलं की त्रास होतो. आमच्या विरोधात नेहमीच हे होतंय. निवडणूक आयोग तुमच्या सांगण्यावरनं आमच्या विरोधात मागील अनेक वर्ष अशाच प्रकारच्या गोष्टी करतोय. मतपेटीमध्ये EVM मध्ये घोटाळे, मतदान यादींमध्ये घोटाळे असून याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होत होता. आता तेच त्यांच्या विरोधात लढत असल्यामुळे काय त्रास होतो, आमचं दुखणं त्यांना कळलं असावं असं मला वाटतं. पाहिलं सकाळपासून EVM मशीन बंद, कुठे बोगस मतदार, कुठे लांबच लांब. खरं तर सन्माननीय दर्शन देखील राजसाहेबांचं आदेशाचं पालन काही बुलढाण्यातल्या काही भागांमध्ये लोकांनी केलेलं आहे. आज सकाळ सकाळ बोगस मतदान करायला आलेल्या लोकांना चांगला चोप देण्यात आलेला आहे. तर मला असं वाटतं की जर बुलढाण्यामध्ये साहेबांच्या आदेशाचं पालन होत असेल, आम्ही निवडणूक न लढता, तर तुम्ही विचार करा ही हिंमत जर तुम्ही ठाणेमध्ये एकेकाला कशा प्रकारे पळून पळून मारला जाईल याचा अंदाज तुम्हाला आता आला असेल. त्याला काही जणांनी पकडलं, त्याला मारहाण देखील केली, पोलिसांना देखील बोलवलं, परंतु संजयचा मुलगा जो आहे तो सुलाल गायकवाड यांनी त्याला पळून लावलं. मी पुन्हा सांगतो, कारण तो त्याचा माणूस असेल ना. दुबई आणलेली नावं हे सगळे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या मदतीने. एका वेळेला हजार नावं. आता जर मी निवडणूक टाकायला गेलो तर मला एकट्याचं नाव टाकायला मला स्वतः जावं लागतं, पण सत्ताधारी नेते ज्यावेळेला जातात त्यावेळेला हजारचा गट्टा एका वेळेला घेतला जातो. सो ही त्यांचीच मांडणी जी निवडणुकीत मतदान करून निवडून येतात. आणि मी नेहमी सांगतो त्याच्यामुळे चांगला प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता मरतो, कारण बोगस मतदाराचा टक्का वाढलेला असतो आणि जेवढे बोगस मतदान होतं तेवढ्याच मताने हे निवडून येतात. संतोष बांगर एक व्हिडिओ बनवलेला आहे, कोणाला मतदान केलं, निवडणुकीचा जो आदेश होतो कुठेतरी भंग करताना संतोष बांगर. मला वाटतं ही निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे, जी काय निवडणुकीवर योग्य तो निर्णय घेईल. लक्ष्मीदर्शन सगळीकडे दिसतात. वैभव नाईकांनी देखील आरोप केला की स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणामध्ये बॅगा भरून हे वाटप असताना केलेलं आहे, बॅगामध्ये पैसे असं त्यांनी आरोप केले. खरं तर यांच्याकडे पैसे एवढे कुठून आले याची चौकशी केली गेली पाहिजे. बॅगा पैसे एका नगर परिषदेला जर 2 बॅगा गेल्या, तुम्ही विचार करा 285 ठिकाणी किती बॅगा गेल्या असतील. आता एका सुटकेसमध्ये किती पैसे राहतात त्याचा जर तुम्ही अंदाज काढलात तर आम्हाला माहीत नाही, कारण आम्हाला असे सुटकेस घेऊन जायचं. पण तरीसुद्धा एका सुटकेसमध्ये आपण 2 कोटी रुपये पकडले तर एका नगर परिषदेला 4 करोड रुपये गेले असावेत. जर वैभव नाईक बोलतात ती गोष्ट खरी असेल तर 4 कोटी गुणिले 285 म्हणजे 1000 कोटी फक्त नगर परिषदेसाठी गेलेत. महानगरपालिकेला किती जातील याचा अंदाज तुम्ही लोक बांधूच शकणार नाही. मालूमध्ये देखील लक्ष्मीदर्शन झालेलं आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्या गाडीमध्ये जे आहेत ते पोलिसांच्या विशेष युतीमध्येच लोकांचे पैसे पकडणार म्हणजे सरकारी पैसे
आलेले पैसे, लाडक्या बहिणीतनं आलेले पैसे, जे सगळे दलालीचे पैसे आहेत ना, एजंट रूपाने खेळलेले, ते निवडणुकीला बाहेर पडलेत. परंतु मानवलमध्ये जे आहेत ते पैसे सापडलेले आहेत तालुका अध्यक्षांच्या गाडीमध्ये, त्या प्रकरणामध्ये अद्यापही कोणताही दाखल झाला नाहीये. आधी पण पैसे सापडले, त्याच्या बाबतीतही निलेश राणे खूप ओरडून बोलत होते. त्याच्या बाबतीतही हे घडलेली नाहीये. मला वाटतं की भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र आंदोलन घेतले की काय, आता विषय मनात यायला लागलं आमच्या. 21 तारखेमध्ये ईव्हीएम मशीन सेफ राहतील. आम्ही तर मजाच बघतोय, कारण कुठला सत्ताधारी पडणार आहे, कुठला सत्ताधारी जिंकणार. आता ह्यांच्यात कॉम्पिटिशन लागेल की ईव्हीएम पहिला हॅक कोण करतोय. आता बघूया, ज्याच्या लागला त्याने ईव्हीएम हॅक केली, त्याने जास्त पैसे दिले.